हिंजवडी पोलीस देखील या सगळ्या याची जी काही टेम्पो ट्रॅव्हलला आग लागली होती त्याची देखील आता पाहणी करणार आहे। सर, काय नेमकी ही घटना कशा पद्धतीने घडली, काय नेमकं याच्या मागचं कारण काय? सकाळी 7:45च्या सुमारास 7:30 पावणे 8च्या सुमारास 112ला कॉल प्राप्त झाला की हिंजवडी फेज 1 मध्ये टेम्पो ट्रॅव्हलर ही जी बस आहे हिला आग लागलेली आहे आणि त्यामध्ये काही प्रवासी होरपळून वॅकेट करत आहे। 112 कॉल नंतर हिंजवडी पोलीस घटनास्थळी गेल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्या ट्रॅव्हलरला आग लागली होती। काही लोकांनी बसमधून उड्या मारल्या होत्या आणि त्यामध्ये आग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे फायर ब्रिगेडला पाचारण करून ती विझवण्यात आली। यामध्ये 4 लोक जी उतरू शकली नाहीत त्यांचा मृत्यू झालेला आहे आगीत होरपळून आणि त्यांना फर्दर प्रोसिजरसाठी हॉस्पिटल वायसीएम येथे पाठवलेलं आहे। इतर जे 6 लोक होते हे शेजारी असणाऱ्या रुबी हॉस्पिटल येथे ICU मध्ये ट्रीटमेंट घेत आहेत। सर, नेमकं काही कारण कळालंय का? काय आगीचं कारण का लागली होती? टेम्पो ट्रॅव्हलचा काही मेंटेनन्स झाला नव्हता की अन्य काही कारण आहे? याचा तपास सुरू आहे। प्रायमा फेसी RTOला आम्ही बोलवलेलं आहे। त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटने आग लागली असं प्रायमा फेसी दिसत आहे, परंतु RTOचं इन्स्पेक्शन आणि फॉरेन्सिकची तपासणी यानंतर याबाबत निश्चित अंदाज देता येईल। या सगळ्या जे काही होरपळून ज्यांचा मृत्यू झालेला आहे, इतर जे काही अति गंभीर असल्याचे कळतंय, त्यांची काही माहिती मिळाली का? नेमके कोण होते हे कर्मचारी किंवा काय त्यांचं पार्श्वभूमी काही कळाली? माहिती मिळालेली आहे। व्योम ग्राफिक्स म्हणून ही प्रिंटिंगचं काम करणारी कंपनी आहे। हे सर्व त्याच कंपनीचे एम्प्लॉईज आहेत जे वारजे कोथरूड भागातील आहेत आणि फर्स्ट शिफ्टसाठी कंपनीच्या बसमधून रोजप्रमाणे हे आज वारजे येथून फेज 1 मधील त्यांच्या कंपनीमध्ये येत होते। धन्यवाद। तर हे सर्व योमा कंपनी ग्राफिक्स कंपनीचे कर्मचारी होते ज्यांचा यामध्ये 4 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि इतर 6 जण गंभीर असल्याची माहिती मिळते। आता या सगळ्या घटनेची चौकशी देखील हिंजवडी पोलिसांकडून केली जात आहे। कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।